प्रलोभन देणारी वक्तव्य नेत्यांना भोवणार. प्रलोभन देणाऱ्या 20 नेत्यांची निवडणूक आयोगाकडून दखल. निवडणूक आयोगातील सूत्रांची माहिती. सर्व बाजूंचा विचार करून कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या. राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण. सूत्रांची माहिती. या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा. आयोगाच्या निर्णयावर फडणवीसांची नाराजी. निवडणुका स्थगित न करता सुरू ठेवाव्यात. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं निवडणूक आयोगाला पत्र. शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावरील कारवाई अयोग्य. गांभीर्य समजून शिंदेंनी दखल घ्यावी. संजय शिरसाटांची मागणी. तर तक्रारीनंतर चौकशी झाली. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. आता बघ काय दाढी काय पोलीस आतमध्ये आता. शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावरती पडलेल्या निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या छाप्यावरून उद्धव ठाकरेंचा खोचक टोला. मतदानाच्या आदल्या रात्री हिंगोलीत पोलिसांनी पकडली 1 कोटीची रोकड. मंगळवार भागातील शेतकरी भवन परिसरात कारवाई. आणि राज्यभरात उद्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान. प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी. अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. सर्व बाजूंचा विचार करून कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. काही निवडणुका रद्द करणं चुकीचं आहे. उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या जात आहेत हे योग्य नाही असं मोठं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत, पण निवडणूक आयोग कुठला कायदा काढतोय माहिती नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय. काही ठिकाणच्या निवडणुका अचानक स्थगित करण्याची निवडणूक आयोगाची भूमिका अयोग्य असल्याचं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय. निवडणुका स्थगित न करता सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली. निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आहे. मतदानाच्या 1 दिवस आधी असे धक्के देणं योग्य नाही. हा निर्णय कोणत्या नियमातून केला त्याचा अभ्यास करावा लागेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पानघरकरांच्या पापाचा घडा आता भरला असल्याचं वक्तव्य उमेश पाटलांनी केलंय. तर आता आलेला फेरा हा नियतीचा फेरा असल्याचंही ते म्हणाले. निवडणूक स्थगितीच्या निर्णयावरती त्यांनी हे विधान केलंय. जतमधील दगडफेकीची घटना अतिशय गंभीर बाब असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय. तर निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना असल्याचंही ते म्हणाले. भंडारा नगर परिषदेच्या हद्दीतील 2 प्रभागांमधील निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत ही माहिती दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 12A आणि 15A साठी 20 डिसेंबरला मतदान होईल. राहुल गांधींनी कितीही डोकं फोडलं तरी निवडणूक आयोग काही करणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. कराडमध्ये बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावरती सडकून टीका केली. भंडारा जिल्ह्यातील 4 नगर परिषद निवडणुकांकरता वोटिंग मशीन रवाना करण्यात आलेली आहे. उद्या मतदान होणार असल्यामुळे प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली. इंदापुरात कोणी बोगस मतदान करताना आढळल्यास अडचण होणार असल्याचं प्रदीप गरटकरांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कोणीही बोगस मतदान करू नये असं आवाहन केलं आहे. बुलढाण्यात 11 पैकी 10 ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ईव्हीएम यंत्राचं वाटप करण्यात आलंय. ईव्हीएम घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवरती रवाना झाले. मावळातील निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाकडून बॅलेट युनिट तसंच कंट्रोल युनिट, ईव्हीएम मशीन आणि आवश्यक साहित्याचं वाटप लोणावळा नगर परिषद आवारामध्ये करण्यात आलं. उद्या होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मनमाड, येवला, नांदगाव, चांदवड या ठिकाणी मतदान केंद्र प्रतिनिधींना ईव्हीएम मशीनसह मतदानाचं इतर साहित्याचंही वाटप केलं. जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय.
मतदान प्रक्रियेचं सुरळीत संचालन व्हावं, कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी शिक्षकांसह विविध भागातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक साहित्याचं वाटप केलं आहे. सांगलीतील जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश शिंदेंच्या घरावरती आणि गाडीवरती अज्ञातांकडून आज पहाटेच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. 200 मतदान केंद्रांसाठी 1200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील 3 नगर परिषदा तर वाडा या नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडत आहे. यासाठी आज अधिकारी आणि कर्मचारी यांना मतदान पेट्यांसह व्हीव्हीपॅटचं वाटप करण्यात आलं आहे. 16,660 मतदार असून 122 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. भंडारा शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. वाहनामध्ये पैसे, दारू किंवा अन्य साहित्य आढळल्यास कारवाई केली जाते. भंडाऱ्यात 5 निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पोस्टल बॅलेट विना मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरती पोस्टल मतपत्रिका उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. सांगलीच्या शिराळा नगरपंचायतमधील प्रभाग 4 मधील नगरसेवक पदाची निवडणूक लांबणीवरती गेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 2 डिसेंबरला प्रभाग 4 मध्ये फक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान होईल. तळेगाव नगर परिषदेच्या मतदानासाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम मशीन आज 71 मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत. पोलीस बंदोबस्तात होत असलेल्या वाहतुकीवरती सतत नजर ठेवली जात होती. भुसावळमध्ये मतदानासाठी स्ट्रॉंग रूममधून कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनसह मतदान केंद्रांचं साहित्य वाटप करण्यात आलं आहे. न्यायालयात अपील दाखल असल्यामुळे 6 मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यामुळे 6 मतदान केंद्रांवरती उद्या मतदान होणार आहे. सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांना भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेविकेसह पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार महेंद्र दळवींची आमदारकी कोणत्याही क्षणी जाऊ शकते असं विधान खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. गावात नाही पत आणि माझं नाव गणपत अशी दळवींची अवस्था झाली असा टोला सुद्धा तटकरेंनी आमदार दळवींना लगावला आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी निधी आणण्यासाठी कोणाकडे जाणार अशा वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय. निधी आणायला मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. शासनाचा निधी म्हणजे वडिलोपार्जित इस्टेट नाही असं म्हणत सोपालांनी पालकमंत्री गोरेंना जोरदार उत्तर दिलंय. सांगोल्यामध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रचार कार्यालयांची तपासणी करण्यात आली. शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयाची तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा निवडणूक आयोगाने तपासणी केली. आणि एक महत्त्वाची घडामोड आपण बघूया. राज्यातील 22 नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलण्याचा निकाल अवघ्या 2 दिवसांपूर्वी घेण्यात आलेला आणि सर्वच उमेदवारांनी निवडणुकीची तयारी केलेली असतानाच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या 22 नगर परिषदांमध्ये बारामती, अंबरनाथ, अनगरसारख्या लक्षवेधी नगर परिषदांचा समावेश आहे. त्यामुळे तिकडचे नेते जे आहेत ते हवालदिल झालेत. दरम्यान सर्व बाजूंचा विचार करूनच निवडणुका पुढे ढकलल्याचं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगानं दिलेलं आहे. कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्याचं आयोगाने म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांनी निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही. कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत. आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या
आणि आता उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता. त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया. आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा. हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं. आम्ही तर ह्याच भ्रमात होतो ना की आज निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या मतदानाला जायचंय. अचानक काल ह्या बातम्या जेव्हा आल्या त्या टायमाला कळलं का अनेक ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. निवडणूक आयोगाने